काँग्रेसच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रकल्पाची केवळ भूमिपूजन व्हायची, उद्घाटन झालीच नाही। 30-30, 40-40 वर्ष कधी उद्घाटनच झाली नाही। आता समोरचे उमेदवार दोघेही मनसेत होते, ते आता बाहेर गेले, त्यामुळे स्वाभाविकपणे मनसेचा आणि त्यांचा तसा संबंध आता काही राहिला नाही। काल 2-3 दिवस माझ्या प्रचारात पूर्णपणे मनसेचे सर्व पदाधिकारी सहभागी होत आहेत। त्यामुळे आता मला असं वाटतं की मनसे ही आमची ताकद आहे की संघटनेत काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो बाकी काही कशाची अपेक्षा करत नाही। शेवटी आमच्याकडे पक्ष ठरवतो कोणी काय करायचं, आमच्या मनावरती काही नसतं। आम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा माझ्या पार्टीला काय वाटतं, एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक जमीन आसमानचं अंतर याच्यामध्ये। पुण्याचा सगळ्यात जटिल प्रश्न जर कुठला असेल तर तो आहे वाहतुकीची समस्या। याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही। ती समस्या आतापर्यंत पूर्ण सुटली आहे का तर नाही। कुठलाही पुणेकर याचं उत्तर ठामपणे नाही असं देईल, पण त्या दिशेने काही पावलं टाकली जात आहेत का तर निश्चितच। आज आम्ही पुण्याच्या जे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत ते मुरलीधर मोहोळ आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अण्णा, एकतर आपण मेट्रोमध्ये बसून ही मुलाखत करतो आहोत आणि या मेट्रोचं श्रेय निर्विवादपणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला आहे हे म्हणावंच लागेल। मोदीजी याच्या भूमिपूजनासाठी आले होते आणि मोदीजी त्यांनी उद्घाटनाच्या ज्या 2 फेज झाल्या त्याही त्यांनी केलेल्या आहेत। तर मेट्रोपासून सुरुवात करूया। खरंच बघा, आज तुम्हीच अनुभव घेताय की आपण मेट्रोमध्ये प्रवास करतोय। किती पुण्याची बघा वनाज ते रामवाडी 2 टोकं पूर्व आणि पश्चिम जोडली गेलीत आणि कितीतरी नागरिक आता आपण बोलतोय, लोकांशी संवाद साधतोय की इतके खुश आहेत की 15 मिनिटाचं अंतर आता पूर्ण जे तासभर लागायचा रस्त्यानं गाडी आणि हे सगळ्यात आता गाडीची गरज नाही लागत, 15 मिनिटात आपण पूर्ण करतो। त्यामुळे हा बदल आहे। काँग्रेसच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रकल्पाची केवळ भूमिपूजन व्हायची, उद्घाटन झालीच नाही। 30-30, 40-40 वर्ष कधी उद्घाटनच झाली नाही। पण हे मोदी सरकार यासाठी वेगळं आहे की बघा, ह्या पुण्याची मेट्रोची फक्त ऐक्यू आजपर्यंत फक्त आमच्या आधीच्या पिढीने ऐकलं, आम्ही ऐकलं। आता ती सुरू झाली। भूमिपूजन मोदीजींनी केलं आणि उद्घाटन मोदीजींनी केलं। हा बदल आहे इथून मागच्या गव्हर्नमेंटमध्ये आणि मोदी गव्हर्नमेंटमध्ये। त्यामुळे पुणेकर आम्ही खुश आहोत सगळे। वाहतुकीचाच प्रश्न आहे म्हणून दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की मेट्रो काही मार्गांवर सुरू झालेली आहे, काही मार्गांवर ती यथावकाश पूर्ण होईल, परंतु त्याच्या सोबत जे बाकीच्या ठिकाणी जाण्यासाठीची इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती फार गरजेची आहे। तिच्यासाठी काय योजना आहे? निश्चितपणे आता बघा, इथे एक प्रयोग केला आहे। आता वनाज पासून रामवाडीच्या या प्रवासामध्ये एअरपोर्टला ज्याला जायचं आहे त्याला ताबडतोब इथं शटल बस सेवा ठेवलेली आहे PMPMLची। त्यामुळे इथून एअरपोर्टला सुद्धा 5 मिनिटात माणूस पोहोचतो। म्हणजे कोथरूडवरनं माणसाला एअरपोर्टला जायला 1 तास 1.25 तास लागायचा, तो आता 20 मिनिटांमध्ये एअरपोर्टला डायरेक्ट पोहोचतो। 15 मिनिटं ही, 5 मिनिटं बसची, म्हणजे अगदी सोपं झालं। पुढच्या काळामध्ये हेच आमचं नियोजन आहे की शेवटच्या माणसाला सुद्धा मेट्रोचा वापर करता यावा, म्हणून PMPML आणि मेट्रो दोन्हीचं इंटिग्रेशन केलं जाईल। दोन्ही एकत्रित सेवा कशा एकाच तिकिटावरती दिवसभरात तुम्ही PMPML आणि मेट्रोचा प्रवास करू शकाल। त्यामुळे मेट्रो आणि PMPML या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्रितपणे पुढच्या काळात चालवण्याचं आमचं प्लॅनिंग आहे। त्यासाठी मेट्रोचं जाळं अजून विस्तारित करणं, मेट्रोचे मार्ग वाढवणं, मेट्रोच्या मार्गाला लागून PMPMLची बस सेवा ताबडतोब त्या बस जिथे ते आपली स्टेशन्स असतील त्याला जोडून बसेस सेवा उपलब्ध करून देणं हा पुढचा प्लॅन आहे। आणि त्यासाठी अधिक बसेस वाढवणं, मेट्रोचे विस्तार करणं, मेट्रो मार्ग वाढवणं हा पुढच्या काळातला आमचा विचार आहे। त्यामुळे निश्चितपणे पुण्यातली वाहतूक व्यवस्था जी काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होतीये आणि वाहतुकीचा प्रश्न 100% मार्गी लागते। निवडणूक लोकसभेची आणि यावेळी काही गमतीशीर गोष्टी आहेत। तुमचे जे प्रतिस्पर्धी प्रमुख 2 आहेत आणि अनिश सोनके सुद्धा आता मैदानात आहेत। तुम्ही सुद्धा कॉर्पोरेशन मधून सुरुवात केली, त्या दोघांनी पण कॉर्पोरेशन मधून सुरुवात केलेली आहे। गंमत म्हणजे दोघंही जण पूर्वीचे मनसैनिक आहेत आणि ते आता वेगवेगळ्या पक्षात, म्हणजे वसंत मोरे हे वंचितकडून आणि रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून लढणार आहेत दोघं। आणि मनसे हा मूळ जो पक्ष आहे तो तुमच्या सोबत आहे, असं काहीतरी सगळा एक विचित्र योगायोग आहे। कार्यकर्त्यांपर्यंत हे कसं काय जमणार म्हणजे सगळं गणित? आता हा मला असं वाटतं की आमच्या दृष्टीने आम्ही हे पाहतो की आमच्या महायुतीमध्ये मनसे समावेश झाला, म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला आहे राजसाहेब आणि सगळ्या मनसे, त्यामुळे आमची ताकद निश्चित वाढली आहे।
आता समोरचे उमेदवार दोघेही मनसेत होते, ते आता बाहेर गेले, त्यामुळे स्वाभाविकपणे मनसेचा आणि त्यांचा तसा संबंध आता काही राहिला नाही. मनसे पूर्ण म्हणजे मनानं आमच्या सोबत आहे, शरीराने आमच्या सोबत आहे. काल 2-3 दिवस माझ्या प्रचारात पूर्णपणे मनसेचे सर्व पदाधिकारी सहभागी होत आहेत. त्यामुळे आता मला असं वाटतं की मनसे ही आमची ताकद आहे, आमच्या सोबत आहे, महायुतीची ताकद वाढली आहे असं मी म्हणतो. तुमचा एक चेहरा म्हणजे तुम्ही इतकी वर्ष गेली 30 वर्ष राजकारणामध्ये आहात आणि कोविडच्या काळामध्ये जे काम झालं त्यामध्ये कधीतरी घरोघरी पोहोचला. महापौर पद तुमच्याकडे त्यावेळी होतं, पण कधी असा विचार केला होता की थेट लोकसभेची निवडणूक म्हणजे त्याला उभं राहण्याची संधी मिळेल? नाही, मला असं कधीच, ज्यावेळेला मी खरं तर 30 वर्ष संघटनेत काम केलेला कार्यकर्ता आहे. मी बूथ प्रमुख होतो, वॉर्डचा अध्यक्ष होतो, मी वॉर्डचा सरचिटणीस होतो. तर मला असं वाटतं की संघटनेत काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो बाकी काही कशाची अपेक्षा करत नाही. मला असं वाटतं की हा थोडासा विचार आपण केला पाहिजे की मी त्या पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता आहे. महापौर म्हणून काम केलं, पण तेव्हाही माझ्या डोक्यात हा काही विषय नव्हता, अजिबात की मी काही लोकसभेत निवडणूक लढणारे किंवा काय. शेवटी आमच्याकडे पक्ष ठरवतो कोणी काय करायचं, आमच्या मनावरती काही नसतं. आम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा माझ्या पार्टीला काय वाटतं आणि जनतेला काय वाटतं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पार्टी जरी ठरवत असली तरी बऱ्याच नेत्यांनी इथे आपण पुण्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एक कुठे ना कुठेतरी तयारी पण सुरू केली होती की त्यांना अशी अपेक्षा होती की आम्ही उमेदवार कदाचित असू. तुम्ही तशी तयारी किंवा मनामध्ये होतं की ठीक आहे आपल्यालाही मिळालं तर बरं होईल? अगदी अलीकडच्या काळात तशी इच्छा होती, नाही असं नाही, पण त्याच्यासाठी सगळं म्हणजे ते असं नाही. शेवटी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला न्याय देणं, त्याच्यावरती काम करणं हा विषय होता. त्यामुळे मी म्हणाल तसं संघटनेत खूप जबाबदारी मिळाली, मी त्याच्यावर काम केलं. या शहराचा स्थायी समितीचा महापालिकेचा अध्यक्ष म्हणून शहराचे 2 अर्थसंकल्प मला करायला मिळाले. महापौर म्हणून शहराचं काम करताना कोविड सारख्या महाभयानक संकटात काम करायला मिळालं. ते मला असं वाटतं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं की ज्या वेळेला माझं शहर संकटात होतं त्यावेळेला या शहराचा पालक म्हणून मी काम करत होतो. तो एक माझ्यासाठी आयुष्यभराचा एक अनुभव होता. त्यामुळे जे काम मिळेल ते केलं पाहिजे. पुढे काय होईल माहीत नसतं. राजकारण हे सर्वात जास्त अनिश्चितता असलेलं क्षेत्र आहे. त्यामुळे उद्या काय होईल याच्यावरती आज नाही काम करायचं, पण आपलं काम करत राहणं, दिलेल्या कामाची जबाबदारी जी आहे ती पार पाडणं. महाविकास आघाडीचा जर विचार करायचा झाला तर ज्या ठिकाणाहून रवींद्र धंगेकर आता तुमचे प्रतिस्पर्धी असणार आहेत ते ज्या मतदारसंघातून पोटनिवडणुकीला निवडून आले आमदार म्हणून, तो भाजपचा एका अर्थाने बालेकिल्ला म्हणला पाहिजे. कारण खासदार स्वर्गीय गिरीजी बापट ते त्याच भागातले होते, मुक्ताताई त्याच भागातल्या होत्या आणि तिथे ते निवडून आल्यामुळे कुठे ना कुठेतरी एकंदरच महाविकास आघाडीचं म्हणून मोरल जे आहे ते बऱ्यापैकी हाय आहे आणि त्यांचा पण प्रयत्न चालू आहे. पवारांसारखा नेता त्यांच्या बाजूनी आहे, काँग्रेसचा साथ आहेच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पण गट आहे. आमच्याकडे पण ताकद आहे ना. राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सोबत आहेत, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री जे पुण्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्यात ज्यांचं वर्चस्व आहे, चांगलं त्यांचं काम आहे, अजितदादा आमच्या सोबत आहेत, रामदास आठवले साहेब आमच्या सोबत आहेत आणि आता राजसाहेब ठाकरे आमच्या सोबत आहे. मग आमची ताकद जास्त वाटते मला. दुसरं मला असं वाटतं की कसब्याचा उल्लेख झाला. एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक जमीन आसमानचा अंतर याच्यामध्ये. शेवटी या दोन्हीचे संदर्भ वेगळे आहेत ना. आता पोटनिवडणूक ही स्थानिक पातळीवरती आणि विधानसभा देशाची निवडणूक. या निवडणुकीतनं काय सिद्ध होणार आहे किंवा काय करणार आहोत तर देशाचा प्रधानमंत्री कोण होणार आहे हे नागरिक ठरवणार आहे. मला असं वाटत नाही की कसब्याच्या निवडणुकीचे कुठलाही एक सुद्धा संदर्भ याला लागू आहे. 100% काही संबंध या विषयाचा याचा नाही आहे. आणखी एक महत्वाचा जो मुद्दा असा आहे की हे सगळे पक्ष जरी एकत्र येत असले, अर्थात तुमची निवडणूक ही चिन्हावरच होते त्यामुळे तसा कन्फ्युजन होण्याचाही होणार नाही, पण आपण पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर मोदीजींसाठीचं कुठलं चिन्ह हा एक पुन्हा कन्फ्युजनचा भाग होणारच आहे मतदारांमध्ये. जे बाकीचे मतदारसंघ आहेत आपल्या आजूबाजूचे. मला वाटत नाही. कारण असं आहे की मुळात एकनाथ शिंदे साहेब तर आमच्या युतीत आहेत, पहिलेच जे 2 पक्षाची युती आली. त्यामुळे धनुष्यबाण आणि कमळ फक्त अनेक वर्षांची युती, नैसर्गिक युती आहे आमची. त्यामुळे तिथे अडचण काही नाही. राष्ट्रवादी आणि आरपीआय ते आमच्या सोबत आहे, तिथे अडचण नव्हती काही. राष्ट्रवादीची सुद्धा अडचण का नाहीये तर मुळातच अजितदादांनी ज्या वेळेला महायुतीमध्ये त्यांचा सहभाग निश्चित केला आले ते त्यावेळेस त्यांनी हे जाहीर केलं की
आम्ही महायुतीत एकाच कारणासाठी येतो, ते म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदीजीच झाले पाहिजेत. हा देश जर प्रगती करेल भविष्यात, हा देश जर सुरक्षित राहणार असेल भविष्यात, तो फक्त मोदीजींच्या गव्हर्नमेंटमध्येच राहील. हे ज्या वेळेला अजितदादा अगदी मनमोकळेपणानं बोलतात आणि स्वीकारतात, तर मला वाटत नाही त्यांना मानणारा मतदार, त्यांचा कार्यकर्ता हा कुठं द्विधा मनस्थितीत असेल. प्रचाराचा धडाका सध्या चालू आहे आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता आहात त्या त्या ठिकाणी लोक प्रामुख्याने समस्या काय तुमच्याकडे घेऊन येतात की ज्या तुम्हाला आता लक्षात येत आहेत, की म्हणजे महापौर राहिल्यामुळे तुम्हाला या शहराच्या बहुतांश समस्या माहिती आहेत, परंतु आता आणखी नव्याने लक्षात येते की या गोष्टीकडे मला प्राधान्याने लक्ष द्यावं लागणार आहे. एक तर जे काही 2-3 विषय आहेत ते स्थानिक पातळीवरचे आहेत. मी महापौर म्हणून काम केले, नगरसेवक म्हणून काम केले, त्यामुळे मला त्याची जाणीव आहे, मला जाण आहे. ही निवडणूक देशाची आहे, त्यामुळे देशाच्या संदर्भात मोदीजी प्रधानमंत्री झाले हे लोक स्पष्ट सांगतात. पण स्थानिक पातळीचे काही प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत. वाहतुकीचा काही प्रश्न आज शहरात निश्चितपणे आहे, तो मान्यच केला पाहिजे, त्याच्यात दुमत नाही. माझं म्हणणं की काय 4-5 वर्षात हा प्रश्न निर्माण झाला. ज्यांच्या ताब्यात वर्षानुवर्ष 40 वर्ष 50 वर्ष देश होता, म्हणजे पुण्याचा विचार केला तर महापालिका त्यांची, राज्यात सरकार त्यांचं, केंद्रात सरकार प्रधानमंत्री त्यांचे, मुख्यमंत्री राज्य त्यांचे, हे वर्षानुवर्ष ज्यांच्या काळात होतं त्यांनी या शहराच्या पुढच्या 50-100 वर्षाचा कधीच विचार केला नाही. आणि म्हणून जे काही आज प्रश्न निर्माण झालेले दिसतात ते मागच्या 2-4-5 वर्ष ते नाही आहेत. 50 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी या शहराच्या भविष्याचा विचारच नाही केला आणि त्या दृष्टीनं कामच नाही केलं, असं माझं मत आहे. आणि म्हणून आम्ही आता काम करताना शहराच्या 50 वर्षाचा विचार करतो, त्याच्यावरती आम्ही काम करतो. त्यामुळे पुणेकरांना आम्ही आता जाताना जेव्हा भेटतोय, संवाद करतो, तेव्हा आम्ही काय केलं हे सांगतो आणि पुढचं आमचं 50 वर्षाचं विजन, माझं पुणे हे देशातलं सर्वोत्तम शहर होण्यासाठीचं माझं नियोजन काय हे आम्ही सांगतो. तुमच्याबद्दल तुमचा पण प्रवास जो आहे वैयक्तिक, तर तुम्ही जेव्हा शिकत होतात तेव्हा कधी वाटलं होतं राजकारणामध्ये जाईन? कारण आपली वेळोवेळी स्वप्न बदलत जातात, हायस्कूलमध्ये असताना वेगळी असतात, कॉलेजमध्ये गेल्यावर वेगळी असतात. तुमचं काय स्वप्न होतं? नाही, मुळात मी खूप कमी वयात म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी पक्षाच्या कामात आलो. मूळ संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे त्या विचाराचा पक्ष तो शेवटी भाजपच आहे. ज्या विचाराने मी काम केलं पाहिजे, त्यामुळे मला असं वाटतं की फार काही विचार नाही केला मला कोण व्हायचं आहे, पण शेवटी ज्या विचाराची आपण बांधील आहोत किंवा ज्या विचाराचे तत्व मूल्यांची आपण निष्ठा आहे, हा विचार जेव्हा महाविद्यालयीन काळात जेव्हा कळायला लागला त्यावेळेस मी स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीकडेच आकर्षित झालो किंवा तिथेच काम करायला लागलो. त्यामुळे 12वीला असल्यापासूनच मी या पक्षात काम करतो. 12वीला तर मी बूथ प्रमुख होतो, मी त्यावेळेला 17-18 वर्षाचा असेल, तेव्हापासून मी काम करतो. त्यामुळे असं काही ठरवून झालं नाही, जे झालं ते नैसर्गिक झालं. आणि भाजपाचा तुमचं अजून एक होतं की तुमचं कुस्तीचं पण प्रेम आहे, की कुस्तीचं तुमचं एक विशेष प्रेम आहे, त्याचा वारंवार हे दिसतो. तुमचं शिक्षण पण त्यामुळे कोल्हापूरला सुद्धा तुम्ही काही काळ शिकला. मला एक तर मुळात मी म्हणालो तसं माझे फॅमिली बॅकग्राऊंड राजकीय नाही. माझ्या घरात राजकारणाचा काही संबंध नाही. मी एक संघाचा स्वयंसेवक, नंतर गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता, आणि याच्यातनं या शहरातनं जी काही चळवळ गणेश उत्सव मंडळांनी त्याच्यातनं झाली, त्याच्यातनं सुरू झालेला हा सगळा प्रवास. मला असं वाटतं की हे करताना माझं कुटुंब हे, मी पुण्याच्या शेजारीच असलेल्या मुळशी तालुक्यातनं ग्रामीण भागातून येतो. माझ्या पिढ्यानपिढ्या माझं गाव, माझा तालुका हा कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे थोडंसं घरच्यांना वाटतं की मी कुस्ती करावी, मी तालमी जावं, आणि म्हणून माझं महाविद्यालयीन शिक्षण आणि कुस्तीचं प्रशिक्षण हे दोन्ही मी कोल्हापूरला घेतलं. 4-5 वर्ष मी कोल्हापूरला 5-6 वर्ष जाऊन येऊन पण मी कुस्तीचं प्रशिक्षण तिथे घेतलं. तेव्हा ती माझी आवड, तो छंदही मी जोपासला. पण मग कधी असं वाटतं की उतरावं आखाड्यामध्ये, आणि असं कधी होतं का? कधी वेळच नाही मिळत? तो माझा आवड होती, माझा छंद होती. मी राष्ट्रीय स्तरापर्यंत आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा सुद्धा खेळलो. पण एका वयानंतर ते कुस्ती, कुठलाही खेळ, त्याला एक वयाची मर्यादाच असते, पण ती आवड येते, ती आजही जोपासतो मी. त्याच्यामुळे संघटन म्हणून काम करतो मी. कुस्तीगीर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. त्यामुळे कुस्ती मी खेळलोय, कुस्ती मी जपली आहे. मला आता भविष्यात कुस्ती वाढवायची आहे. महाराष्ट्रातल्या माझं स्वप्न आहे की कशाबा जाधवानंतर या महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक नाही मिळालं, त्यामुळे भविष्यात माझं स्वप्न आहे की मी कुस्तीसाठी खूप काम करणार आहे आणि या राज्याला, या शहराला ऑलिम्पिकमधलं पदक मिळवून देण्यासाठी, मी कुस्तीगीर घडवण्यासाठी जे मला काम करता येईल ते प्रामाणिकपणे करेन. आपण बघितलं की पुण्यामध्ये एक असं सुसंस्कृत राजकारणाची पण परंपरा आहे की पक्षविरहित सुद्धा नेते एकत्र येतात, भेटतात, बोलतात. तुम्ही इतके वर्ष राजकारण जवळून पाहिलंय, कुठल्या नेत्यांचा, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर अन्य नेत्यांचा तुमच्यावर प्रभाव पडला, आणि कोणाचे खास गुण काय काय तुम्ही शिकला त्यांच्याकडे?
मी तर मुळात मी म्हणलं माझे नेते म्हणलं तर मी गोपीनाथ मुंडे साहेबांचा विचारांना त्यावेळेस मी खूप आकर्षित झालो आणि मुंडे साहेबांच्याही खूप जवळ गेलो म्हणून मी हळूहळू काम करून कार्यकर्ता त्यांचंही प्रेम होतं माझ्यावर. त्यामुळे आज मी लोकसभेचा उमेदवार म्हणून ज्या वेळेला जे काही मला मी आता उमेदवारी अर्ज भरायचा आहे, मी उमेदवारी जाहीर झाली, सगळ्याच्यात प्रत्येक वेळी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण मात्र नक्की येते, कारण मी खूप जवळ होतो आणि ते आज आमच्यात नाही आहेत. त्यामुळे ते असं नाही, आजच्या काळामध्ये देवेंद्रजी आहेत, देवेंद्रजी खूप चांगले प्रशासक आहेत, राज्यातले लोकप्रिय नेते आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि सर्व अर्थानं सर्व गुण संपन्न राजकारणात जी हे लागतात प्रतिमा आहे किंवा व्यक्तिमत्व म्हणून जे काम सगळे गुण लागतात ते देवेंद्रजीमध्ये दिसतात आम्हाला. त्यामुळे आम्ही देवेंद्रजींना समोर आदर्श ठेवून काम करतो. इतर पक्षातही खूप चांगली लोक आहेत. आज सरकार झालं म्हणून मी म्हणत नाही, पण लोकनेते म्हणून एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ही माणसं खरं तर खूप अभ्यास करण्यासारखी, जनतेमध्ये काम करणारी माणसं. फार पॉलिटिकली करेक्ट उत्तरं चालली आहेत. नाही, मी आता सरकार नसतं ना आलं आमचं तरी मी हे उत्तर दिलं असतं. मला पहिल्यापासून ही दोन माणसं खूप त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोकप्रियता लोकांच्यात असतात ना. एकनाथ शिंदे साहेब बघा ना, आज 40 वर्ष राजकारणात काम करणारा माणूस रात्रभर लोकांच्यात असतो माणूस. रात्र 24 तासातले 4 तास कुठेतरी आराम करत असेल. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यात बदल नाही झाला, ते कार्यकर्तेच राहिले. मला असं वाटतं कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी आम्ही काही नेते पाहतो आदर्श ही माणसं डोळ्यासमोर. निवडणुकीमध्ये कसं होतं की तुम्ही पहिले आहात राजकारणात, तुमच्या घरातले येणारे कुटुंबातले, तर घरातल्यांचा तुम्ही कोणाचा प्रभाव तुमचा कुटुंबातला आहे की ज्यांचा सल्ला तुम्ही विचारता घेता, पत्नीशी चर्चा करता का? काय नेमकं तुमचं घरातलं वातावरण असतं? नाही, मला मुळात घरात राजकीय सल्ले किंवा हे घेण्याचं काय वेळच नाहीत, कारण मुळात घरात राजकारणाचा कधी आमचा हे नाही, राजकारणाचा कधी हे नाही, आमचा कधी वारसा नाही. त्यामुळे ती वेळ फार घरात चर्चा करण्याची येत नाही. पत्नी माझी नगरसेविका होती, त्यामुळे ती आणि मी कधी ना कधी या विषयावरती बोलतो, पण बाकी काही विषय येत नाही तसं. तुमच्या मुलींशी तुम्ही काय बोलता? कारण मी तुम्हाला खास करून तुमच्या मुलींची जे बॉन्डिंग आहे ते मला फार आवडतं आणि त्या कधी चर्चा करतात किंवा तुम्ही एकत्र डायनिंग टेबलवर बसता तेव्हा काय गप्पा असतात? मला दोन्ही मुलीच आहेत. मोठी मुलगी आता माझी कॉलेजला आहे, छोटीला काही त्याचा विषय नाही राजकारणाचा, पण ती गमतीनं म्हणते की मी शाळेत गेले की माझी मैत्रिणी माझे क्लासमधले मित्र वगैरे ना तुमचं नाव घेत असतात पप्पांनी. मला छान वाटतं की तुमच्याबद्दल बोलतात, तुझ्या पप्पांचा फोटो, तुझे पप्पा आज मेयर आहेत, त्यामुळे तिचं तेवढंच. मोठी मुलगी थोडी, तिला आता हळूहळू त्याच्यातलं थोडं समजायला लागतं, तेव्हा ती चर्चा करते, पण तिच्या काही डोक्यात बाकी काही नसतं, पण ती त्याच्यावरती चर्चा मात्र करते. तिला थोडीशी पॉलिटिकली मी म्हणेन की थोडा सेन्स नक्की आहे. निवडणुकीचं जवळ येते मतदान, जसं तसं नाही म्हणलं तरी अगदी मोदीजी सुद्धा कुठलीही निवडणूक ही लाईटली घेत नाहीत, हलक्यात घेत नाहीत. तसं तुमचा प्रचाराचा धडाका चालू आहे. तुम्ही खास करून कुठल्या मतदारांवर जास्त भर देत आहे की ज्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे? भाजपाचा आपला एक मतदार असेल, पण या लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मतं आपण आपल्या बाजूने वळवू शकतो, असं कुठलं वाटतं? मला असं वाटतं की मतदार हा शेवटी सर्व मतदार सारखेच आहेत. मग तो कुठे राहतो, तो काय व्यवस्थेमधला आहे, असं काही विचार नसतो, कुठला वर्गाचा आहे. मग तो आमच्यासाठी सर्वसामान्य रस्त्यावरचा एखादा फळ विक्रेता ते या शहराचा उद्योगपती एखादा, सर्व आमच्या दृष्टीने सारखीच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही माझं शेड्यूल पाहिलं असेल बघा, मी सगळे अगदी उद्यानामधनं टेकडीवरती जाऊन मतदारांशी संपर्क करण्यापासून, दुपारनंतर काही समाजाचे ग्रुप्स असतील, समाजाच्या काही संघटना असतील त्यांना भेटण्यापासून, संध्याकाळच्या वस्तू विभागातल्या आमच्या ज्या दाट लोकवस्ती आहेत तिथे पदयात्रा करण्यापासून, रात्रीचे पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठी, असा सर्वसमावेशक हा माझा रोजचा दिनक्रम आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला आपण भेटलं पाहिजे. मग तो ज्येष्ठ नागरिक आहे, महिला आहे, तो युवक आहे, किंवा तो कुठे राहतो, मग तो वस्ती विभागात राहतो, सोसायटीत राहतो, तो बंगल्यामध्ये, सगळ्यांना आम्हाला भेटलं पाहिजे आणि तोच मी प्रयत्न करतोय. चौरंगी लढत होईल यावेळी, कारण अनिस सुनके पण आलेले आहेत मैदानामध्ये. 4 उमेदवार आम्ही आहोत. लढत मला असं वाटतं की चौघे आपापल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, पण निवडणूक मला असं वाटतं की पुणेकरांनी एकतर्फी करण्याची ठरवली. मोदीजींचा चेहरा हेच USP आहे. मोदीजी स्वाभाविकपणे की देशासाठी काम करतायत. 20-20 तास काम करणारं या देशातलं पंतप्रधान जनतेशी थेट संवाद साधतात. एक दिवस सुट्टी घेतली नाही गेल्या 10 वर्षात. आपण पाहतो इतकं काम करतायत. सर्वसामान्य माणसाच्या उद्धारापासून जागतिक स्तरावरती देशाचं स्थान मजबूत करणं, इतका अजेंडा मोठा आहे.
समाजातला कुठलाच घटक बाजूला नाही, महिला नाही, पुरुष नाही, कामगार, शेतकरी, अगदी आमचा रस्त्यावरचा भाजी विकणाऱ्या विक्रेत्यापासून ते जागतिक स्तरावरती काम करणार, म्हणजे देश म्हणून विचार करणं, इतकं काम मोदीजी करतात. त्यामुळे स्वाभाविकपणे मोदीजी, आणि मी म्हणाल तशी देशाची निवडणूक आहे, प्रधानमंत्री कोण होणार देशाचा, तर स्वाभाविकपणे आम्ही मोदीजी म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाणार. त्याच्यासोबत आम्ही पुण्यात काय केलं, महापालिका म्हणून 5 वर्षात काय केलं, ते आमचं काय काम आहे ते लोकांना सांगणं, आणि पुढे काय करणार आहोत, हे सगळ्या गोष्टी एकत्रित आहेत. यापूर्वी संसदेमध्ये गेला आहेत का, आणि गेला असाल तर काय आठवण आहे? मी कधीच गेलो नाही. दिल्लीला अनेक वेळा गेलो, पक्षाचे कार्यक्रम असतील, पक्षाची मीटिंग असेल, पक्षाचे मोठी सभा असेल, त्याला गेलो, पण मी संसदेच्या आतमध्ये पहिल्यांदाच जाईल. आणि विश्वास आहे की जाईल? विश्वास आहे, पुणेकर पाठवणार, पुणेकरांच्यावरती मला विश्वास आहे. पुणेकरांनी हे ठरवलं, पुणेकर पाठवतील. हे मुरलीधर मोहोळ आपल्याशी बोलत होते, उमेदवार आहेत आणि त्यांना पहिल्यांदाच संसदेमध्ये पाऊल ठेवणार याचा ठाम विश्वास वाटतोय. बघूया, 4 जूनला कळणारच आहे. निवडणूक चा आणि प्रचाराचा एका अर्थाने जो वेग आहे तो वाढलेला आहे. नवराष्ट्रमध्ये अशा प्रकारच्या लोकांना भेटण्यासाठी तुम्ही आमचा हा कार्यक्रम सत्ता कारण जो आहे तो निश्चित बघा, आणि तुमच्या कमेंट्स ज्या असतील त्या आम्हाला अवश्य कळवा.